विद्या मॅमने एक म्हटलेलं की तुमच्या ज्या इच्छा असतात ना त्या बोलायच्या आणि सोडून द्यायच्या. सो मी त्या बोललेले आणि सोडून दिले. हाय हॅलो नमस्कार, मी कपिल देशपांडे. लेट्स टॉक मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, गेले 3 सीझन रात्रीचा खेळ चाले या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यातल्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. विशेषतः सीझन 2 आणि सीझन 3 याच्यात काही पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अशी काही पकड घेतली की ती पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. पण काही गोष्टी अचानक घडल्या की त्यातल्या एका पात्राने अचानक ही मालिका सोडली आणि त्याच लोकप्रिय पात्राच्या जागेवर एक नवीन अभिनेत्री ती जागा आज घेते आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, कारण उडत चर्चा होतीच तशी. मी बोलतोय शेवंत या पात्राबद्दल. तर रात्रीचा खेळ चाले 2 मध्ये जिने तो सीझन गाजवला. 3ऱ्या सीझन मध्ये तिच्या येण्याची सगळी आतुरतेने वाट बघत होते. ती आली, पण असं काय झालं की तिने मालिका सोडली तो वेगळा विषय आहे. पण आता नवीन शेवंता तुम्हाला नवीन रूपात आणि नव्या एपिसोड मध्ये बघायला मिळणार आहे. जास्त वेळ घेत नाही, मी नवीन शेवंताला इंट्रोड्यूस करतो. सगळ्यात आधी नवीन शेवंत अर्थातच कृतिका तुळसकर आज आपल्यासोबत लेट्स अप मराठीवर जोडल्या गेल्यात एक्सक्लुझिव्हली. कृतिका, तुमचं खूप खूप स्वागत लेट्स अप मराठीवरती. आणि सगळ्यात प्रथम शुभेच्छा तुम्हाला नवीन या सगळ्या प्रवासासाठी. धन्यवाद. धन्यवाद. पहिला प्रश्न तर असाच आहे की जसं सगळ्यांच्या मनात या मालिकेने घर केलं होतं तसं तुम्ही या मालिका फॉलो तुम्ही करत असाल. सेकंड सीझन प्रचंड हिट झाला होता आणि थर्ड सीझनची उत्सुकता होती. सीझनलाही प्रचंड प्रेम मिळते. पण आता अचानक या मालिकेतल्या एका पात्राने मालिका सोडली. ते पात्र हिट होतं, म्हणजे घराघरात ते पात्र आज पोहोचलेलं आहे. तर त्या शेवंताच्या भूमिकेत तुम्ही आता प्रेक्षकांसमोर येत आहे. तर दडपण आहे का? कंपॅरिझन होऊ शकते किंवा लोक काय म्हणतील? दडपण तर आहे, पण एक उत्सुकता पण आहे की मी पहिल्यांदा मालिका करतेय आणि मला असं पात्र साकारायला मिळतंय. मुळात म्हणजे ही टीम सगळी सिनेमा या सगळ्या सिरियलची आणि त्यात आमचे प्रोड्युसर, मुळात झी चॅनल, हे सगळं मला जे काय त्यांनी सामावून घेतलंय आपल्यामध्ये त्याचं मला खूप कौतुक वाटतंय. कारण जेव्हा 3 सीझन या सगळ्या मालिकेचे झालेले आणि हे सगळे एकमेकांना एवढे मिळून मिसळून झालेले आहेत, त्यात त्यांनी मला एवढं छान सामावून घेतलेलं आहे. त्याच्याबद्दल मला खूप कौतुक आहे त्या लोकांचं. आणि दडपण तर आहे, कारण जेव्हा एखादी मालिका खूप टॉपला असते आणि आपण जेव्हा धावत्या गाडीमध्ये त्या गाडीमध्ये जाऊन बसतो तेव्हा आपल्याला त्याचा स्पीड मॅच करायचा असतो आणि तो स्पीड मी मॅच करायचा प्रयत्न करतेय माझ्या परीने. थोडासा वेळ जाईल, बट मी आपल्या सगळ्या मराठी प्रेक्षकांकडनं अपेक्षा करते की तो स्पीड मी मॅच करेपर्यंत ते थोडंसं धीर धरतील. कारण आतापर्यंत बऱ्याच प्रेक्षकांनी मला नाटकातनं, माझ्या सिनेमातनं प्रेम केलेलं आहे. तर ते थोडंसं विचार करून तरी ऍटलिस्ट तो स्पीड मॅच होईपर्यंत थोडं मला सांभाळून घेतील. तसं तुम्ही म्हटलात की चालू झालेल्या गाडीत आपण चढल्याप्रमाणे हे आहे. तर एक प्रश्न असा आहे की ऑलरेडी ते पात्र प्रेक्षकांच्या मनात प्रचंड त्याने घर केलं होतं. ते पात्र लोकांना आवडलं होतं आणि नवीन कॅरेक्टर असेल तर कलाकार म्हणून ते कॅरेक्टर आपण आपल्या हिशोबाने बोलवतो, आपल्या हिशोबाने ते आपण जगतो. पण जे कॅरेक्टर दुसऱ्या कलाकाराने हिट करून ठेवलंय, वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय आणि तेव्हा आपण ते कॅरेक्टर करण्यासाठी येतो तेव्हा प्रचंड मनावर दडपण असतं. कंपॅरिझन होणार का? कारण आणि वर ते पात्र मेन आहे, त्या पात्रावरती सगळी ती मालिका आहे आणि शेवटी टीआरपीचा खेळ आपण त्याला म्हणूया. तर ते दडपण कितपत तुमच्यावरती जेव्हा ही ऑफर तुम्हाला आली की शेवंत आता तुम्हाला करायची आहे, तुम्ही सिलेक्ट झाला आहात, तर एक वाव मोमेंट पण असेल की यस वा, पण त्यासोबत दडपण पण असेल. तर ती वाव मोमेंट आणि दडपण या दोघांविषयी कपिलजी मला तुम्हाला एक विचारायचंय की जेव्हा झी सारखी एक मोठी वाहिनी आणि सौमिल क्रिएशन सारखं मोठं प्रोडक्शन, जेव्हा कृतिका तुळसकर हिने कधीही सिरियल न केलेल्या पण नाटक आणि सिनेमा केलेल्या अभिनेत्रीवर जेव्हा विश्वास ठेवून तिच्या पदरात हे पात्र टाकतात तेव्हा त्यांनी काहीतरी विश्वास ठेवला असेल माझ्यावर. बरोबर. आणि तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येते मी की मला प्रचंड आनंद झालेला की जेव्हा मला हे मिळालं पात्र साकारायला. पण मला खूप दडपण पण होतं. पण मी जसं मगाशी पण म्हटलं तुम्हाला की सगळे माझे को आर्टिस्ट जेवढे पण आहेत ते, आणि मुळात आमचे दिग्दर्शक राजू सर यांनी मला खूप छान ते जे काही माझे आता सीन झालेत गेल्या एवढ्या दिवसांमध्ये ते मला छान समजावून सांगितलं.
माझी सगळी रात्रीचे खेळ झाल्याची जेवढी टीम आहे तर सगळ्यांनी मला खूप छान समजावून सांगितलं. असं मला कुठेच वाटलं नाही की ते एवढी वर्ष काम करतात घेऊन आणि मी नवखी त्यांच्या समोर गेलेले आहे असं त्यांनी मला एकदाही वाटू दिलं नाही, जाणवू दिलं नाही अजिबातच. त्यामुळे मला हे साकारायला बऱ्यापैकी सोपं गेलं त्या पहिल्या काही दिवसांमध्ये. बट एक आहे की जो काही विश्वास झी मराठीने आणि सौमिल क्रिएशननी जो आमच्या प्रोड्युसरनी माझ्यावर टाकलाय तो मी नक्की सार्थकी लावण्याचा प्रयत्न करेन. हे सगळं कसं जुळून आलं, ही प्रोसेस सगळी कशी सुरू झाली? म्हणजे अशी प्रोसेस असं माहिती नाही मला काय, म्हणजे देवाच्या काय मनात होतं. पण जसं म्हटलं की एवढी वर्ष मी सिरियल एकही केली नाही. मी जवळजवळ आता 18 वर्ष झाली काम करते. मी वयाच्या 10व्या वर्षीपासून नाटकांमधनं काम करते. पण मी बरीच वर्ष कधी सिरियलकडे वळले गेले नव्हते. पण मला स्वतःला सिरियल आता करावीशी वाटत होती. त्याच्या मागे बरीच कारणं पण होती. कारण मी खूप वर्ष नाटकात काम करत असल्यामुळे आणि सिनेमात काम करत असल्यामुळे मला एक जो प्रेक्षक वर्ग आहे माझा तो मला ओळखतो. पण तुम्हाला आता मी गणपतीला गेलेले, मी कोकणातली आहे, मी कुडाळची मुलगी आहे. हा, म्हणजे जिथे आमचं शूट चालतं तिथून 12 किलोमीटरवर माझं घर आहे. माझ्या आई बाबांचं, माझं मूळचं घर तिथे आहे. तर मी तर गणपतीत गेले तेव्हा माझ्या घरातले सगळे म्हणाले की ते आता एवढी वर्ष थिएटर बंद होते, नाट्यगृह बंद होती, चित्रपटगृह बंद होती, तर तू स्वतःचं काम कुठे दाखवणार? तर सिरियल हे असं एक माध्यम आहे जिथे तुम्ही घराघरातनं पोहोचता आणि आणि तुमचा जो छंद आहे तोही तुमचा जोपासला जातो, अभिनयाचा. तर मी नंतर खूप सिरियसली विचार करायला लागले की मला आता एकतरी टेलिव्हिजन शो करायचा आहेच. मग मी मागच्या महिन्यामध्ये एक सिनेमा केला. त्यामध्ये सिनेमामध्ये बरेच आर्टिस्ट आहेत जे झीशी जोडले गेलेले आहेत. त्यातल्या बऱ्याच लोकांनी मला समजवलं की तू सिरियल, मी त्यांच्याशी डिस्कस करतच होते की मला सिरियल करायची. त्यांनी मला समजून सांगितलं प्लस मायनस सगळ्या गोष्टी. जेव्हा तुम्ही सिरियल करता तेव्हा तुमचं डेडिकेशन पूर्णपणे त्या सिरियलसाठी पाहिजे वगैरे. मग माझं मी मन बनवत गेले आणि सौमिल क्रिएशन बरोबर आधी मी बऱ्याच वेळेला बोललेले. त्यांच्या 2-3 सिरियलसाठी मी आधीच ऑडिशन्स दिलेले होते. पण माहित नाही त्यांच्या मनात काय आलं आणि माझ्यानी शेवंत या पात्रासाठी ऑडिशन देशील का असं विचारलं. मी ऑडिशन पाठवलं आणि मला 2 दिवसात फोन आला की तू सिलेक्ट झालेली आहेस आणि तुला आता निघायचं. म्हणजे सगळं स्वप्नवत होतं, असं ठरवून काही झालं नाही? काहीच नाही, सगळं स्वप्नवत होतं. पण एक आहे, मी म्हणेन की जेव्हा तुम्ही ठरवता ना तेव्हा आपण म्हणतो जसं की मी विद्या बालन मॅमची खूप मोठी फॅन, जे खूप जास्त, म्हणजे मी त्यांना बघून फिल्म इंडस्ट्री झाली असं म्हणता येईल. कारण मी नाटकात काम तर खूप आधीपासून करत होते. पण त्या मॅडम विद्या मॅमने एक म्हटलेलं की तुमच्या ज्या इच्छा असतात त्या बोलायच्या आणि सोडून द्यायच्या. सो मी त्या बोललेले आणि सोडून दिले. तर ते मला वाटतं की तसंच आलं असेल माझ्याकडे हे शेवंता पात्र. पण मी शेवंता पात्राबद्दल नव्हते बोलले, मला टेलिव्हिजन करायचं हे बोललेले. म्हणजे योगायोगाने सगळं जुळून आलं. हो. कोकणात या मालिकेचं शूट चालतं, 3रं पर्व आहे आणि तुम्ही स्वतः कोकणातला आहात. तर त्या वातावरणाशी जुळवून घ्यायला फारसं काही तुम्हाला अवघड गेलं नसेल? अजिबातच नाही. म्हणजे माझं जवळजवळ बालपण बऱ्यापैकी तिथे गेलेलं आहे. त्यामुळे मला असं अजिबातच काही नाही प्रॉब्लेम येतात वातावरणाशी. आता एकूणच तुम्ही त्या सेटवरती पोहोचला आहात, शूट सुरू झालेला आहे. तर कसं वातावरण तिथलं आहे? म्हणजे प्रल्हाद असेल किंवा त्यातली इतर कॅरेक्टर्स असतील, राजू दादा आहेत जे डिरेक्टर मालिकेचे आहेत, तर एकूण ओव्हरऑल वातावरण कसं आहे? कारण मराठीत पहिली ही अशी मालिका असेल जी हॉरर, सस्पेन्स आणि तिने TRPचे एक उच्चांक मोडले. तर बऱ्याचदा आम्ही ऐकले की तिथे असं काही प्रँक वगैरे ते करतात, म्हणजे नवीन कलाकार असेल तर मध्ये संधी सोडत नाहीत शक्यतो. तर तुमच्या बाबतीत असं काही झालं का? नाही, बरं झालं तुम्ही सांगितलं. सोडलं नव्हतं त्यांनी, तर वॉचमनला पण सोडलं नव्हतं. म्हणजे काही वेळ अशी होती की वॉचमन तिथे यायला घाबरायची की नको, खरंच हा हंटेड प्लेस आहे. तर तुमच्या बाबतीत तसं काही झालं का? नाही, बरं झालं तुम्ही सांगितलं, म्हणजे मी थोडीशी घाबरून जाईल. पण अजून तरी काही झालं नाहीये, कारण मी नवीन असल्यामुळे कदाचित ते थोडंसं जरा हिला अजून कॅरेक्टर मध्ये राहू दे किंवा असं असेल. पण इतर कलाकारांचं म्हणाल तर माधव अभ्यंकर, अण्णा साखरकर, त्यांच्यासोबत मी आधीच एक फिल्म केलेली, म्हणजे आताच दिवाळीच्या आधीच एक मी झी टॉकीजची एक फिल्म केलेली आहे. त्याबद्दल जास्त बोलायला मला अजून काही परमिशन्स नाहीयेत.
पण मी त्यांच्यासोबत आत्ताच एक फिल्म केलेली, त्यामुळे त्यांच्याशी माझं छान म्हणजे भेट झालेली होती, त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं. पण मला हे माहित नव्हतं की कट्टू पुढच्या महिन्यात मी त्यांच्यासोबत शूट करेन, हे अजिबातच माहित नव्हतं. पण इतर कॅरेक्टर म्हणाल तर माई किंवा वच्छी ज्या करतात, संजीवनी पाटील म्हणा किंवा माई ज्या आहेत, किंवा इतर कावेरी ज्या कॅरेक्टर, कारण मला त्यांची अजून खरी नावं माहीत नाही आहेत, कारण मी गेल्यापासून माझ्याच कॅरेक्टर्स मध्ये होते. पण इतर सगळे जे आर्टिस्ट आहेत खूप छान सामावून घेतात. आमची इतर क्रिएटिव्ह टीम आहे ती सगळी छान सामावून घेते, मला छोट्या छोट्या गोष्टी सांगतात. आणि काही ठिकाणी असं होतं की मला काही बॅक स्टोरी माहीत नाहीये अजूनही, तर ती बॅक स्टोरी सांगणं असेल, मग त्याच्यानुसार की मी काय फोर्सने डायलॉग बोलले गेले पाहिजे हे ते मला सांगतात. नो डाऊट मी नवीन आहे, त्यामुळे मला अजून ते थोडंसं मिळून जुळवून घ्यायला वेळ लागेल, पण ते समजवून आणि सामावून घेतात हेच खूप आलंय माझ्यासाठी. एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो की जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही अजून सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करताय, ते नेमकं कॅरेक्टर कसं आहे, तिचे शेड्स कसे आहेत. बरोबर. तर ही शेवंता मागचं आपण आता सगळं ब्लँक करू, 2 सीझन मध्ये काय झालं ती पाठी आपण कोरी ठेवू आणि नवीन पाठीवरती तुम्ही आता रेखा मारणार आहात की सगळं झालं, ते कॅरेक्टरचं जे काय वैशिष्ट्य असेल, अदा असेल, ते सगळं झालं, गंगेला मिळालं. आता मी शेवंता करते ना, तर आता मी शेवंता माझ्या पद्धतीने उभी करेल, जेणेकरून लोकांना मागची पाठी कोरीच राहू द्यावी, आपल्याकडे लोकांनी बघावं, आपल्याला आता एक ओळख मिळावी, शेवंताचं नाव आलं की आता आपण समोर यावं. तर असा काही विचार, असं काही प्लॅनिंग केलं आहे काही कलाकार म्हणून? कसं आहे, आधीच्या शेवंताने जो एक बार सेट केलेला तो आहे तो त्यांच्या परीने त्यांनी केलेला आहे, पण एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की मी जर शेवंता साकारायला गेली तर मी कसं करेन ह्याच्यावरती माझा अभ्यास आता हळूहळू चालू झालेला आहे. ह्याच्यासाठी मला राजू सर जे आमचे दिग्दर्शक आहेत ते मला खूप मदत करतात या सगळ्यामध्ये, आणि त्यांनीच मला सांगितलं मागचं घडलंय ते सगळं विसरून जा, आता तुला नवीन सुरुवात करायची, असं समज की आता तुझ्या हातात सगळं आलेलं आहे आणि तू कर, असं त्यांचं असंच म्हणणं होतं. तर माझा प्रयत्न असा काही नाही, माझा प्रयत्न फक्त हाच असेल की त्या कॅरेक्टरची काय मेंटॅलिटी होती आणि ते काय घेऊन पुढे जाते. म्हणजे मी इव्हन जेव्हा सिनेमांमध्ये कामं करते तेव्हा मी पण सेम त्या कॅरेक्टरच्या मेंटॅलिटीवरतीच काम करते की हे पात्र काय विचार करून हे डायलॉग बोलत असेल किंवा हिची काय बॅक स्टोरी असेल हेच करते. तर इथे मला बॅक स्टोरी ऑलरेडी कळाली असल्यामुळे मी ते पात्र मी माझ्या परीने साकारण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. जेव्हा या भूमिकेत तुम्ही लोकांसमोर प्रेझेंट होणार होता, तुम्ही फेसबुकवरती तुमचा लुक शेअर केलेला शेवंता म्हणून, आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला. तर पर्सनली काही तुम्हाला फीडबॅक मिळतायत का? खरं सांगायचं तर चांगले आणि वाईट दोन्ही फीडबॅक मिळतात. जे माझे प्रेक्षक आहेत, माझे चाहता वर्ग आहेत, ते नाटकात आणि सिनेमातनं माझे तयार झाले, ते नक्कीच अप्रिशिएट करतात मला या सगळ्याला, आणि त्यांना कुठेतरी मला बघायची इच्छा होती की मी टेलिव्हिजनवर यावं, जे की मी एवढे वर्ष येत नव्हते. पण त्यांना नक्कीच आनंद झालाय, माझ्या घरातल्यांना आनंद झालाय, माझ्या आजूबाजूच्या लोकांना आनंद प्रचंड झालाय या सगळ्याचा की मी शेवंता म्हणून येते. आणि माझ्या आसपासची तर छोटी मुलं वगैरे मला म्हणतात की तू टीव्हीत कशी गेलीस अचानक. म्हणजे आता तुम्ही म्हटलात की चांगले आणि वाईट लोक कमेंट देतात. सोशल मीडिया सध्या खूप वाढलाय त्याचा व्याप, त्याच्यावरती जेवढं कामाचं कौतुक होतं तेवढंच काही विनाकारण ट्रोल्स पण करतात. ते कदाचित आता तुम्हाला ते अनुभव त्याचं तुम्ही म्हटलात की चांगल्या वाईट, तर त्या ट्रोलर्सला तुम्ही काय उत्तर देऊ इच्छिता? तुम्ही त्या सगळ्याकडे कशा रीतीने बघता, ते सगळं तुम्ही कसं हँडल करता? कपिलजी, मी तर सोडा, मी तर अजूनच नवीन आहे इंडस्ट्रीत म्हणेन असं स्वतःला, बट आपल्याकडे अमिताभ बच्चनजींना पण ट्रोल करायचं कोणी थांबवलं नाही, तर मी काय चीज आहे त्या मागे. म्हणजे आपण चांगलं करू दे किंवा वाईट करू दे, माणसं तुम्हाला ट्रोल करतात. माझ्या हातात काय आहे तर माझी भूमिका छान नीट करणं आणि प्रेक्षकांना खुश ठेवणं. मी नक्कीच म्हणते की जो काही एक म्हटलं असतं की मगाशी की चालत्या गाडीत मला आता मी तिकीट काढून आतमध्ये बसली आहे, तो स्पीड मला पकडायचा आणि तो मी प्रयत्न माझ्या परीने करतेच आहे. बट ट्रोलर्सना मला काही नाही, त्यांना थँक्यू म्हणायचंय, बाकी काही नाही म्हणायचं. थँक्यू सो मच आणि शुभेच्छा तुम्हाला की तुमची पण शेवटचा नक्कीच प्रेक्षकांच्या मनात राज्य करेल, घर करेल आणि तुमची नवीन वाटचाल अजून अशी बहरत जाऊ. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नेक्स्ट ऑफ मराठीकडून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की जेवढं भरभरून प्रेम तुम्ही रात्रीचं खेळ चाले या मालिकेच्या 3 भागांवरती केलं
तेवढंच प्रेम तुम्ही या भागावरती आणि माझ्यावरती, या शेवंतावरती पण कराल अशी मी अपेक्षा करते. तुमच्या कमेंट्सचा, तुमच्या विचारांचा मी नक्की विचार करेन, पण ते पण माझ्या एक मर्यादा आहेत, कारण इथे चॅनल आहे, प्रोडक्शन हाऊस आहेत, माझे दिग्दर्शक आहेत, या सगळ्यांचा विचार मी आधी करून तुमचा पण विचार मी नक्कीच सगळ्या गोष्टी विचारात घेऊन, लक्षात घेऊन मी तुम्हाला नाराज नाही करणार एवढी मी नक्की खात्री देते. आणि असंच भरभरून प्रेम करत राहा आणि मी तुमच्या प्रेमाची नक्की वाट बघतेय. धन्यवाद. थँक्यू.